टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विनायक राऊत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, राजन साळवी यांनी आपला राजीनामा दिलेला आहे उपनेतेपदाचा आणि उद्या 3 वाजता पक्षप्रवेश करतोय असं स्वतः राजन साळवी म्हणालेले आहेत। काय आपली पहिली प्रतिक्रिया? आम्हाला त्याबद्दल फार काय आश्चर्य वाटलं असं नाही आहे। ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मतदारसंघातल्या अनेक लोकांना भेटून भाजपामध्ये जाणार, भाजपामध्ये जायचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला MLC दिली, आणखी एवढे मोठा आर्थिक लाभ देणार, अशा वावड्या उठवत असताना आत्ता अत्यंत नामुष्की राजन साळवींवर उडवलेली आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजे तर बंद केलेच, पण ज्या सामंत कुटुंबियांच्या विरुद्ध गदारोळ उठवत होते त्या सामंत कुटुंबियांचा नोकर म्हणून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती सुरुवातीपासून। जेव्हा त्यांचा पराभव झाल्यानंतर मातोश्रीवरती बैठक झाली होती तेव्हा म्हटले होते की भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती। आता उदय सामंत आणि किरण सामंत हे दोन्ही सामंत बंधू तिथे असताना राजन साळवी शिंदे गटात जातात। भारतीय जनता पक्षामध्ये जायचं आपल्याला असं नाही म्हटलं तरी किमान 100 पेक्षा जास्त बैठकांमध्ये ते बोललेले होते। आणि आता भारतीय जनता पक्षाने ज्यांची कुवत जाणली, नेमका फायदा काय तोटा काय, नेहमीच पैशाने विकल्या जाणारे काही लोक जे असतात त्याच्यामधले हे महाशय आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे। दुर्दैवाने मिंदे गटाला सामंत कुटुंबियांना देण्यासाठी कोणतरी पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेंनी सामंत कुटुंबियांना देण्याचा केविलवाना प्रयत्न राजन साळवींच्या माध्यमातून केला आहे। वारंवार अशी टीका होत होती की त्यांना पक्षात आता विश्वासात घेतलं जात नाही आहे। जेव्हापासून ते जाणार आहेत अशी चर्चा झाल्यानंतर तुमच्याशी त्यांचं काही बोलणं झालं होतं किंवा उद्धव साहेबांशी काही बोलणं झालं? हे फक्त बहाणा असतो। आजपर्यंत प्रत्येक गोष्टीला त्यांच्या प्रत्येक बोलण्याला आम्ही सन्मान दिलेला आहे। उद्धव साहेबांनी सुद्धा त्या दिवशी सुद्धा उद्धव साहेबांनी जवळजवळ 1 तास बसून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। पण मी सांगतो ना की पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राजन साळवींनी एक बैठक घेऊन आपल्याला आता भाजपमध्ये जायचं हे सांगितलं। याचा अर्थ त्यांची मानसिकता पराभवाची तर होतीच, पण पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये जायचं असं ठरवलं होतं। त्यांचं दुर्दैव की भाजपाने त्यांना लाथाडलं आणि मिंदे गटाने उदय सामंतांना देण्यासाठी उभा केलेला बागुलबो आहे। त्याच्या राजीनामा पत्रात म्हटलेलं आहे की पराभवाची संपूर्ण नैतिक जबाबदारी मी स्वीकारतो आणि राजीनामा देतो। हे नशीब, नाहीतर आजपर्यंत विनायक राऊतवर खापर फोडत होते, आता नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे। एक वेगळा प्रश्न महाविकास आघाडीमध्ये आलेला आहे असा चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याने, कारण की काल जो काही सन्मान सोहळा दिल्लीमध्ये पार पडला, एकनाथ शिंदे यांचा सन्मान शरद पवार साहेबांनी केला, त्यानंतर संजय राऊत साहेबांनी टीका केलेली आहे। याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? माननीय संजय राऊत साहेबांनी जो विषय हाताळलेला आहे, माननीय शरद पवार साहेबांनी एका गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा जो सन्मान केला त्या संदर्भात संजय राऊतांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत। उद्धव साहेबांची याच्याशी काही बोलणं झालं किंवा पवार साहेब? नाही झालेलं आहे। पण कुठेतरी शरद पवार आणि संजय राऊत हे महाविकास आघाडी बनवण्यामध्ये अग्रेसर असायचे, पुढे असायचे, परंतु आता तेच संजय राऊत आता शरद पवारांवरती टीका करतात। सत्य आहे ते आता बोललेलेच आहेत। आत्ता जे बोलले ते सत्य बोलले आहे। विश्वास ठेवला होता शरद पवार साहेबांवर, पण तो विश्वासघात झालाय आता सिद्ध झाल्यानंतर संजय राऊत साहेबांना बोलण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती अवर TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।